तेव्हापास आमची मंडळं स्थापन होणार आहेत आणि या गणेशोत्सवाला सगळ्यांचा गणेशोत्सव आनंदात जल्लोषात पार पडावा म्हणून आमचे सर्व जिल्हा पोलीस दल कार्यरत आहे, सर्वजण रस्त्यावर आहेत, पेट्रोलिंग आहे आणि फिक्स पॉईंट देखील या ठिकाणी नेमलेले आहेत। त्याचप्रमाणे राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील दाखल झालेली आहे आणि होमगार्डचे 770 जवान आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आम्ही जय्यत तयारीनिशी गणेशाच्या स्वागताला तयार आहोत आणि सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की कोणीही ध्वनी प्रदूषण अथवा पर्यावरण प्रदूषण करू नये। ध्वनी प्रदूषणासाठी ज्या ठरवून दिलेल्या आपल्या डेसिबलच्या पातळी आहेत त्या कोणीच ओलांडू नये। त्याच्यावरती सगळ्यांनी गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करावी, कोणावर कारवाई करण्याची आम्हाला वेळ येऊ नये आणि त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक आपला बाप्पा असावा हे देखील या ठिकाणी आव्हान आम्हाला करायचे आहे। पर्यावरण ही दोन्ही प्रकारचे आहे, ध्वनी प्रदूषण देखील पर्यावरणातच मोडते आणि आमच्या सगळ्या बंदोबस्ताचे आम्ही नियोजन केलेले आहे। आज गणेशाचे आगमन त्याचा बंदोबस्त आहे, त्याच्यानंतर गणेशाची स्थापना होऊन गणेश विसर्जनापर्यंतचा दुसरा टप्पा आहे, त्याच्यानंतर गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताचा अंतिम टप्पा असेल जे आपली अनंत चतुर्दशीला असेल, त्याचा देखील वेगळा बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे आणि सर्व तयारी त्या दृष्टीने केलेली आहे। सर्व मार्गांची देखील पाहणी करण्यात आलेली आहे आणि नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन, MSCB यांच्यातर्फे तसेच PWD यांचं संयुक्त पाहणी परभणी शहरात झालेली आहे आणि महत्त्वाच्या सगळ्या टाउनमध्ये देखील म्हणजे महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील ही संयुक्त पाहणी मिरवणुकींची मार्गाची झालेली आहे, करण्यात आलेली आहे। याचवेळी आमच्या मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण देखील 16 तारखेला येणार आहे, तर त्या दिवशी देखील ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुका निघतात, तर त्या मिरवणुकांच्या मार्गांची देखील पाहणी करण्यात आलेली आहे आणि मिरवणूक मार्गावर काही अडचणी असतील तर त्या विभागाकडून त्या दूर केल्या जात आहेत आणि निश्चितच हे दोन्ही सण चांगल्या पद्धतीने पार पडतील याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही परभणीच्या सेवेत सज्ज आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।